सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट. चीनमध्ये पसरत असलेल्या गूढ आजाराच्या पार्श्वभूमीवर जगभरात चिंता पसरलीय. लहान मुलांमध्ये तो अनाकलनीय निमोनियासारखा आजार पसरतोय. याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधनं जाणून घेणार आहोत. सुरतमधली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटली तर सर्वांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे सावजी धानजी ढोलकिया. यांच्याविषयीची एक प्रेरणादायक गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. आज चर्चेतील बातमीमधनं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना पुन्हा एकदा निशाणा बनवलंय. ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. सुरुवातीला ऐकूयात अफगाणिस्तानाच्या दूतावासाची बातमी. भारतातल्या चाणक्यपुरी इथल्या शांतीपथावर रशियन दूतावासा शेजारचा अफगाणिस्तानाचा दूतावास आता कायमचा बंद झालाय. शांतीपथावरल्या एका देशाचा दूतावास कायमचा बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत व पाकिस्तान दरम्यानचे राजदूतीय संबंध जवळजवळ संपुष्टात आल्यामुळं तिथेही लक्षणीय हालचाल नाहीये. भारत आणि चीनच्या संबंधात दुरावा आला होता तेव्हा आणि कोविड-19चे दिवस होते तेव्हा. या पथावरला चीनचा दूतावास सुद्धा 2 वर्ष जवळजवळ बंदच होता. अन्य देशांचे दूतावासही बंद होते, परंतु कोविड-19च्या काळातही राजदूतीय संबंध सुरू होते. देवाणघेवाणही सुरू होती. कॅनडा स्थित खलिस्तानवादी शीख नेते हरदीप सिंग निज्जर याचा 18 जून 2023 रोजी खून झाल्यानंतर त्याबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताला जाहीररित्या जबाबदार धरल्यापासून शांतीपथाच्या कोपऱ्यावर असलेलं कॅनेडियन उच्चायुक्तांचं कार्यालय आणि भारतातले संबंध इतके ताणले गेले होते की कॅनडाला भेट देणाऱ्या कॅनडाचा व कॅनडा स्थित भारतीयांना, कॅनेडियन नागरिकांना भारताचा व्हिसा देण्यास बंदी घालण्यात आली होती. ती काहीशी शिथिल झाली असली तरी तणाव कायम आहे. त्यामुळे दूतावासीय गाठीभेटी बंद आहेत. आता शांतीपथावरल्या दूतावासांची ही अवस्था पाहता या राष्ट्रांशी भारताचे संबंध किती दुरावलेले आहेत याची कल्पना येते. अफगाणिस्तानचा दूतावास बंद झाल्याची घोषणा अफगाणिस्तानचे भारतातले राजदूत फरीद मामुंडजे यांनी लंडनहून केली. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली. त्या पाठोपाठ सरकारनं अफगाणिस्तानातून भारतात येऊ पाहणाऱ्या अफगाणी नागरिक, विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यास बंदी केली होती. ती आजही कायम आहे. त्यामुळे असंख्य निरपराध अफगाणी नागरिकांवर संकट कोसळलं. तालिबानच्या कठोर आणि जाचक सत्तेखाली असंख्य महिला भरडल्या जात आहेत. दरम्यानच्या काळात तर भारत आणि तालिबान यांच्यातले संबंध असून नसल्यासारखेच होते. आजही भारतानं तालिबान सरकारला औपचारिकरित्या मान्यता दिलेली नाहीये. दूतावास बंद करण्यात आला असला तरीही हैदराबाद आणि मुंबई इथल्या अफगाणिस्तानच्या कॉन्सुलेट सुरूच असल्याचा दावा केला जातोय. 1 ऑक्टोबरपासून दूतावास बंद असल्याचं सांगितलं जात होतं, तरीही परराष्ट्र मंत्रालयानुसार ते चालूच होतं. राजदूत मामुंडजे यांच्यानुसार काही अत्यावश्यक म्हणजेच इमर्जन्सी कामांसाठीच तो सुरू होता. भारत सरकार अफगाणिस्तानच्या दूतावासातल्या अधिकाऱ्यांना व्हिसा आणि अन्य सवलती देत नाही अशी त्यांची तक्रार आहे. तथापि त्याचं खंडन परराष्ट्र मंत्रालयानं केलंय. श्रोत्यांनो, चीनविषयी एक महत्वाची बातमी ऐकूयात. चीनमध्ये पसरत असलेल्या गूढ आजाराच्या पार्श्वभूमीवर जगभरात चिंता पसरलीय. लहान मुलांमध्ये तो अनाकलनीय निमोनियासारखा आजार पसरतोय. या दरम्यान भारत सरकार देखील चीनमध्ये पसरत असलेल्या या आजाराच्या परिस्थितीकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये कोरोनानंतर सुरू झालेल्या या नव्या गूढ आजारानं जगातल्या अनेक देशांना भयभीत केलेलं आहे. याबद्दल WHO इशारा दिलेला आहे. या आजाराचा परिणाम हा मुलांवर जास्त झालेला आहे.
परिस्थिती अशी आहे की सरकारनं अनेक शाळा बंद करण्याचे आदेशही दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना सदृश मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचा सल्ला देतोय. मात्र घाबरून जाण्याची गरज नाहीये. फक्त नियमांचं पालन करत राहा असंही म्हणण्यात आलेलं आहे. देशात सध्या अलर्टसारखी परिस्थिती नसल्याचंही सरकारनं म्हटलंय. आरोग्य मंत्रालयाकडनं या संबंधित एक निवेदन जारी करण्यात आलेले आहे. त्यानुसार श्वसनासंबंधितला हा इन्फ्लुएन्झा, मायक्रोप्लाझ्मा, निमोनिया, SARS-CoV-2 यांसारख्या कारणांमुळे होतोय आणि आरोग्य मंत्रालय या आजाराच्या स्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवू नये असंही सांगण्यात आलेलं आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयानं 26 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन श्वसनाच्या आजाराच्या रोगाचा धोका लक्षात घेता आम्ही देशाच्या सर्व महत्त्वाच्या गरजांवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. मात्र सरकारनं याबाबत कोणताही इशारा देण्यास नकार दिलेला आहे. घाबरून जाण्याची गरज नाही, पण कोविड-19 काळाप्रमाणे आरोग्यविषयक नियमांचं पालन केलं पाहिजे असं सरकारनं म्हटलंय. श्रोत्यांनो, सावजी धानजी ढोलकिया यांच्याविषयीची एक महत्त्वाची बातमी ऐकूया. सुरतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की सर्वांच्या डोळ्यांसमोर एकच नाव येतं, ते म्हणजे सावजी धानजी ढोलकिया. एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येऊन पुढे हिरे व्यापारी बनत हजारो कोटींचं साम्राज्य उभं करणारे ढोलकिया हे आपल्या उदार स्वभावासाठी देखील प्रसिद्ध आहेत. ढोलकिया हे कित्येक वेळा दिवाळी बोनसमध्ये आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि ज्वेलरी भेट देतात. मात्र आपल्या मुलाला आणि नातवाला देखील त्यांनी अगदी 200 रुपये मजुरीवर काम करायला सांगितलं होतं. कदाचित त्यांच्या या साधेपणातच त्यांच्या यशाचं रहस्य लपलंय. कोण आहेत सावजी ढोलकिया? सावजी ढोलकिया यांचा जन्म 12 एप्रिल 1962 रोजी गुजरातच्या दुधाला गावात झाला होता. एका शेतकरी कुटुंबात ते जन्माला आले. सावजी यांना आणखी 3 भाऊ आहेत. परिस्थिती नसल्यामुळे सावजींना 4थीमध्ये शाळा सोडावी लागली होती. त्यानंतर त्यांनी सुरतमध्ये आपल्या काकांसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या काकांचा हिऱ्याचा व्यापार होता. नंतर त्यांचे भाऊ हिम्मत आणि तुलसी यांनी सुद्धा त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. पुढे 1992 साली सावजी यांनी आपल्या 3 भावांसोबत मिळून हरी कृष्णा एक्सपोर्ट्स नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीनं डायमंड कटिंग अँड पॉलिशिंग युनिट हे सुरतमध्ये उभारलं, तर एक्सपोर्ट ऑफिस हे मुंबईमध्ये उभारण्यात आलं. 2014 सालापर्यंत या कंपनीची वाढ एवढी जोरदार झाली की हिरे व्यापारातलं एक अग्रगण्य नाव म्हणून सावजी यांच्या कंपनीचा उल्लेख होऊ लागला. तोपर्यंत कंपनीमधल्या कामगारांची संख्या ही तब्बल 6500 पेक्षाही जास्त होती. सावजी यांनी 2005 साली किसना नावानं एक ज्वेलरी ब्रँड काढला होता. सावजी यांनी आपला मुलगा द्रव्य याला ताकीद दिली होती की मोठं होण्यासाठी आपलं नाव वापरायचं नाही. त्यांच्या मुलानं मॅकडॉनल्ड्स, कॉल सेंटर्स आणि अगदी बेकरीमध्ये सुद्धा 200 रुपये मजुरीवर काम केलं. पुढे त्यांनी आपल्या MBA केलेल्या नातवाला देखील अवघे 6000 रुपये देऊन चेन्नईला पाठवलं होतं. बिझनेस स्कूलमध्ये शिकलेल्या गोष्टी खऱ्या आयुष्यात कशा वापराव्यात याचे धडे मिळावेत यासाठी त्यांनी असं केलं होतं, ज्याविषयी नेहमीच बोललं जातं. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी 2022ला पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत त्रुटी दिसून आली होती. आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू आहे. पंजाबच्या गृह विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार सध्या भटिंडा जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या SP गुरबिंदर सिंग यांच्यासहित 7 पोलिसांना तत्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची जोरदार चर्चाही सुरू आहे. इस्रायल हमास युद्ध सध्या काही काळासाठी थांबलं असलं तरीही त्याचे पडसाद मात्र जगभरात दिसतायत. आता यातच ज्यू विरोधी पोस्टचं समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xचे मालक इलॉन मस्क यांना मोठा फटका बसणार आहे असं म्हटलं जात आहे. याला कारण म्हणजे कित्येक मोठ्या कंपन्यांनी Xवर जाहिराती थांबवल्या आहेत. इलॉन मस्क यांनी ज्यू धर्मीय श्वेतवर्णीयांविरोधात द्वेष पसरवण्यात येत होता अशा आशयाच्या एका पोस्टला समर्थन दिलं होतं. मस्क यांच्या या कृतीला अमेरिकेतनं मोठ्या प्रमाणात विरोध झालाय. यासोबतच ॲपल, IBM, ओरॅकल, NBC युनिव्हर्सल
अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी एक्सवरल्या जाहिराती आता मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. व्हाईट हाऊसमधून देखील मस्क यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला होता. यामुळे एक्स कंपनीला सुमारे $75 मिलियन नुकसान होऊ शकतं असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची गाणी ट्रेंडिंगचा विषय असतात. यातच कधी कच्चा बदाम तर कधी जानू मेरी जाने मन. एवढंच नाही तर माझ्या पप्पांनी गणपती आणलाय या गाण्याचा ट्रेंड सुद्धा आपण सर्वांनी पाहिलाय. आता सध्या मोये मोये गाण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्याचे रील्स किंवा मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. हे व्हायरल गाणं एका सर्बियन गाण्यापासून आलेलं आहे, जे टिकटॉकवर प्रचंड लोकप्रिय झालं. सर्बियन म्युझिक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोये मोये ट्रेंड सुरू झाला. या म्युझिक गाण्याच्या नावाबद्दल बोलायचं झालं तर त्याचं नाव आहे डिझॅनम. हे गाणं सर्बियन गायक तेया डोरानं गायलेलं आहे. बीड जिल्ह्यातल्या क्रिकेट खेळाडू सचिन संजय धसनं आपल्या क्रिकेट खेळातल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 19 वर्षाखालच्या भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावलंय. आगामी काळात दुबई इथं होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत तो भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या आई आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या देखील कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू राहिलेल्या आहेत. याचबरोबर सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीची 19 वर्षाच्या खालच्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या दोघांवरही आता कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगलाय. हिंगोलीत ओबीसींचा मेळावा पार पडलाय. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला ओबीसी नेत्यांनी विरोध केलाय. अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसींचा सर्वात मोठा चेहरा छगन भुजबळही या सभेत सहभागी होते. या सभेला संबोधित करताना छगन भुजबळांनी मराठा आंदोलनावर जोरदार निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा त्यांनी पलटवार केलाय. मला एकच सांगायचं माझ्या या बांधवांना, जे इथे आहेत, जे बाहेर असतील नेते, आपण सगळे आपसातल्या मतभेद, इगो बाजूला ठेवा. भुजबळला बोलवा, नका बोलवू, पण तुम्ही सभा घ्या, मीटिंग घ्या, रॅली घ्या, ओबीसींचा आवाज बुलंद करा. कुठच्याही स्टेजवर जा. मी कुठे काय म्हणतो नेतृत्व. अरे मी आज 57 वर्ष शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून आहे. अनेक ठिकाणी देशामध्ये गेलो. 5-5, 7-7 लाखाच्या सुद्धा मीटिंग बिहार आणि रामलीला मैदानावर. नेतृत्वाची हौस नाही, आमदारकीची हौस नाही, मंत्री पदाची सुद्धा नाही. पण आमचा अपमान अशा रीतीचा आणि आमच्यावर हा चालणारा तुमचा सत्तेचा, केवळ तुमचा समाज पुढे आहे. ज्या गरीब समाजांना वेगळं आरक्षण मराठा समाजाला, पण आमच्यावर बुलडोजर चालू नका, एवढंच माझं सांगणं. आणि म्हणून आमच्या काही मागण्या आहेत. जे मराठा समाजाला सारथीला मिळालं ते ओबीसी, महाज्योती या सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही. मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही. 2 ते 3 कोटी कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. उपोषण करणाऱ्या नेत्यांसोबत फिरणाऱ्या 3-4 लोकांना पकडण्यात आलंय. पोलिसांनी तयार केलेले FIR माझ्याकडे आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, पण जाळपोळ सारख्या कृत्यांना माझा विरोध असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचे हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे, नीलम पवार.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.